भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. कर्माने नाही सांगू आम्ही कृपेने, गावोगावी फिरून सांगू एकतेने. दैत्याची संगत नम्रतेने कान घेत, येशू हाच एक तारणारा. येशू हाच एक तारणारा. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधार जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधार जीवनाची ज्योती प्रभूचा. जिवंत वेगानं ओझाने नमलेले माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हा प्रभू आहे. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग यशायाचा 53 अध्याय वचने 3 ते 5. यशायाचा 53 अध्याय वचने 3 ते 5. तुच्छ मानलेल्या, मनुष्यांनी टाकिलेल्या, क्लेशांनी व्यापलेल्या व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत, आणि त्याला आम्ही मानिले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही देवबापाचं वचन यशाया 53 3 ते 5 हे वचने पाहत आहोत. आम्ही त्याला गणलं, मनुष्य जातीने त्याला दोषी असं ठरवण्याचा प्रयत्न केला. परंतु देवबापाचं वचन आम्हाला शिकवत आहे की ख्रिस्ताकडे पाहून लोक आपलं तोंड फिरवत होते. त्याला जेव्हा शिक्षा झाली त्याला जेव्हा फटके मारले, परंतु वचन 5 मध्ये असं म्हटलेलं आहे, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला. तुमच्या आणि माझ्या अपराधांमुळे प्रभू येशू ख्रिस्त घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. प्रियांनो, आमच्यामुळे येशू ख्रिस्ताला शिक्षा झाली, आमच्यामुळे येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर टांगण्यात आलं. आम्ही जर हा विश्वास ठेवतो की माझ्यामुळे येशू ख्रिस्ताला फटके बसले की मला आरोग्य मिळावं, निश्चित आमच्या पापांची क्षमा झालेली आहे, आम्हाला शांती मिळालेली आहे व आम्हाला देवबापाने रोगमुक्त केलेला आहे. जर आम्ही हा विश्वास ठेवतो तर निश्चित प्रत्येकाच्या जीवनामध्ये
देवापण दिलेली शांती आहे, आरोग्य आहे व पापांची क्षमा आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त आमचे पाप हरण करण्यासाठी या भूतलावरती आला आणि त्याने वधस्तंभावरती आपलं प्राण अर्पण करून आम्हाला त्याने विकत घेतलं, आम्हाला त्याने क्षमा केली, स्वर्गीय राज्यातील राजपुत्र राजकन्या होण्याचा आम्हाला अधिकार दिला. देवबाप या वचनाद्वारे आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, राजा तुला धन्यवाद देतो, तू तुझा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी अर्पण केला. वधस्तंभावरती त्याला अर्पण करण्यात आलं यासाठी की मी दोषापासून मुक्त व्हावं, माझे पाप मला क्षमा व्हावे, त्याला बसलेल्या फटक्यांच्या द्वारे मला आरोग्य मिळावं. प्रभू किती महान तू प्रभू आहे, तुझी प्रीती किती आघात आहे आणि जो कोणी या तुझ्या पवित्र वचनांवरती विश्वास ठेवेल त्याचं निश्चित उद्धार होणार, तारण होणार, त्याच्या जीवनात शांती राहणार, तो रोगमुक्त होणार. होय देवा, तुझं पवित्र वचन आहे, तुझ्या पवित्र पुत्राच्या द्वारे येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला तारण दिलं. आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही ऐकणारे प्रत्येकाचा ताबा घे आणि परमेश्वरा तुझं गौरव करून घे. सर्व प्रार्थना विनंती ख्रिस्त प्रभू येशूच्या नावात केली आहे, म्हणून ते दे बाप्पा. आमेन. अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा, अद्भुत कार्य करणारा प्रभूचा, द्वार उघडे ठेवणारा प्रभूचा. कटांचे येणे सम नाही, काय कोणा हात नाही, कार्य जे मिळाले ते महान आहे, कार्य जे मिळाले ते महान आहे. येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. 10 तांदूळ पावतील, आशीर्वाद मिळवितील. हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.